नमस्कार मंडळी, मी आहे अभिजित काकड। आज आपण महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर गेल्या 500 वर्षापासून भव्य लाटांचा महाराज झेलत उभा असलेला अभेद्य आणि अजिंक्य किल्ल्याला भेट देणार आहोत। चला तर मग किल्ला कोणत्या मार्गे आपल्याला जवळ पडतो? जंजिरा किल्ला मुंबईपासून 140 किलोमीटर आणि पुण्यापासून 165 किलोमीटर अंतरावर आहे। येथे येण्यासाठी आपल्याला अलिबाग किंवा रोहावरून यावे लागते। कोकणातील हा परिसर नारळी पोकळीच्या बागांनी नटलेला आहे, म्हणूनच कोकणातील सौंदर्य पाहण्यासारखे आहे। आम्ही शनिवारी आलो असल्याने चेट्टींमध्ये खूप गर्दी होती, त्यामुळे किल्ला बघायला येताना शनिवार आणि रविवार सोडून तुम्ही इतर कोणत्याही दिवशी आले तर किल्ला मनसोक्त पाहता येतो आणि वेळही कमी लागतो, त्यामुळे आपल्याला किल्ल्यावर फिरायला मनसोक्त आनंद घेता येतो। आम्ही प्रवेशद्वारातून आत आलो आणि किल्ला बघण्यास सुरुवात केली, कारण आम्हाला 1 तास दिलेला होता। रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा याचे खरे नाव जंजिरे मेहरूप असे असून, जंजिरा म्हणजे पाण्याने वेढलेले बेट व मेहरूप म्हणजे चंद्रकोर। चारी बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला आहे। रायगड जिल्ह्यातील पश्चिमेला अरबी समुद्र आहे। या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे। मुरुडच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहे। जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला, भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र। याशिवाय मुरुड जंजिऱ्याच्या तटावर 572 तोफा आहेत, त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता। या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती। शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला। तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवलेल्या आहे। जंजिऱ्याची तटबंदी बुलंद आहे। किल्ल्यावर असे 19 बुलंद बुरुज आहेत। 2 बुरुजांमधील अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे। जंजिऱ्याच्या तटबंदीवरून खूप सुंदर विस्तारलेला प्रदेश दिसतो। संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीकच 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता। 330 वर्ष अभेद्य आणि अजिंक्य राहिलेल्या जंजिरा पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो। थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिऱ्याला भेट दिल्यास निश्चितच संस्मरणीय ठरेल। किल्ल्याच्या मध्यभागी सुरुल खानाचा वाडा आजही पडक्या अवस्थेत आणि जीर्ण आपल्याला पाहायला मिळतो। पाण्याचे 2 मोठे मोठे तलाव असे पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती राहत होती। राजाश्रय संपल्यानंतर ती वस्ती तिथून उठून गेली। काही पौराणिक कथांनुसार हा किल्ला सिद्दीकी जोहरने बांधला होता। त्याचे काम 22 वर्षात पूर्ण झाले।
आम्ही आता सर्व किल्ल्याची माहिती घेऊन परतीच्या प्रवासाला चाललो होतो. संध्याकाळचे 4:30 वाजले होते आणि आम्ही तिथून काशीद बीचला जाणार होतो. उशीर झाला होता म्हणून आम्ही सूर्यकिरण गेस्ट हाऊस काशीदमध्ये चिकनीमध्ये स्टे केला आणि सकाळी पुढच्या प्रवासाला निघालो. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका.